नमस्कार. आजच्या या सखोल विश्लेषणात आपण एका अतिशय रंजक विषयावर बोलणार आहोत. आपल्या शरीराच्या आत, अगदी आपल्या आतड्यांमध्ये एक घनदाट आणि गजबजलेलं असं एक अंतर्गत जंगल असतं. ह्या जंगलाला आपण मायक्रोबायोम असं म्हणतो. आता होतं काय, जेव्हा आपण आजारी पडतो आणि औषधोपचार घेतो, तेव्हा या जंगलात अक्षरशः एक प्रचंड मोठं जैविक वादळ येतं. आजच्या या सादरीकरणात आपण हेच पाहणार आहोत की या वादळानंतर आपल्या आतड्यांची नैसर्गिक पुनर्बांधणी नक्की कशी होते. ताप आला किंवा इन्फेक्शन झालं की आपण अँटीबायोटिक्स घेतोच, बरोबर? आणि साहजिकच आपल्याला आजारातून बरं करण्यासाठी ही औषधं अगदी आवश्यकी असतात. पण त्यामुळे आपल्या शरीराच्या अंतर्गत संरक्षण यंत्रणेचं नक्की काय होतं? तर ही औषधं फक्त हानिकारक जंतूंनाच मारत नाहीत, तर त्यासोबतच शरीरातील अत्यंत उपयुक्त आणि मित्र असलेल्या सूक्ष्मजीवांनाही नष्ट करतात. थोडक्यात सांगायचं तर आपली अंतर्गत संरक्षण यंत्रणा काही काळासाठी पूर्णपणे कोलमडून पडते. तर या जैविक वादळाची सुरुवात कशी होते आणि त्याचे तात्काळ परिणाम काय होतात ते पाहूया. हा जो आपला मायक्रोबायोम आहे ना, ती खरोखरच एक अद्भुत व्यवस्था आहे. हा अब्जावधी सूक्ष्मजीवांचा एक महाकाय समूह आहे, जो आपली प्राथमिक प्रतिकारशक्ती आणि संरक्षण जाळं म्हणून अहोरात्र काम करत असतो. यामध्ये बॅक्टेरियोइडेट्स नावाचे अत्यंत कुशल असे सूक्ष्म कामगार असतात, जे आपल्या आतड्याची भिंत मजबूत ठेवण्याचं काम करतात. पण जेव्हा अँटीबायोटिक्सचं वादळ येतं, तेव्हा हे बिचारे कुशल कामगार अक्षरशः वाहून जातात. याचा थेट परिणाम असा होतो की आपलं संरक्षक आवरण एकदम कमकुवत होतं. जेव्हा हे चांगले कामगार निघून जातात, तेव्हा आतड्यातील सूक्ष्मजीवांची स्थानिक विविधता, ज्याला वैज्ञानिक भाषेत आपण अल्फा डायव्हर्सिटी म्हणतो, ती वेगाने खाली येते. आणि या रिकाम्या जागेचा फायदा कोण घेतं? तर पॅथोबायॉन्स नावाचे उपद्रवी आणि हानिकारक जंतू. ते तिथे वेगाने वाढू लागतात. यामुळे डिसबायोसिस नावाची एक अत्यंत असंतुलित स्थिती निर्माण होते. आजारपणानंतर आपल्याला जो खूप थकवा जाणवतो आणि आपली पचनसंस्था जी अत्यंत संवेदनशील बनते ना, त्यामागचं मुख्य कारण हेच असतं. आता इथून पुढे सुरू होतं ते एक अत्यंत महत्त्वाचं 42 दिवसांचं जैविक घड्याळ. नैसर्गिक पुनर्प्राप्तीची ही एक अतिशय काटेकोर अशी 42 दिवसांची साखळी आहे, ज्याला विज्ञानात इकोलॉजिकल सक्सेशन म्हटलं जातं. पहिल्या 4 दिवसांत आपत्कालीन स्वच्छता होते. मग 5 ते 14 दिवसांत सुरुवातीचे मदतनीस परत येतात. त्यानंतर 15 ते 42 दिवसांत मुख्य जीवाणूंची पुनर्स्थापना होते. आता हे लक्षात घ्या, क्लिनिकल डेटा आणि ऑटोलॉगस फिकल मायक्रोबायोम ट्रान्सप्लांटेशनसारख्या प्रगत अभ्यासावरून हे पूर्णपणे सिद्ध झाले की ही 42 दिवसांची प्रक्रिया आपण कोणत्याही नैसर्गिक मार्गाने ओलांडू शकत नाही. ती पूर्ण होणं आवश्यकच असतं. हे 4 टप्पे नेमके कसे काम करतात? पहिल्या टप्प्यात उरलेला प्राणवायू शोषून घेऊन तिथे ऑक्सिजन विरहित वातावरण तयार केलं जातं. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात अनएरोबिक जीवाणू दुरुस्तीचं काम सुरू करतात. तिसरा टप्पा खूप महत्त्वाचा आहे. इथे फिर्मिक्यूट्स नावाचे जीवाणू एक अत्यंत उच्च प्रतीचं इंधन तयार करतात, ज्याला आपण ब्युटिरेट म्हणतो. आणि हेच ब्युटिरेट आपल्या पेशींना ऊर्जा देतं आणि आपली हरवलेली ताकद परत मिळवून देतं. ज्यानंतर चौथ्या टप्प्यात मुख्य जीवाणू स्थिर होतात. मग या 42 दिवसांच्या पुनर्बांधणीच्या प्रक्रियेत आपण काय मदत करू शकतो? इथे प्रीबायोटिक्सची भूमिका समोर येते. आता हे प्रीबायोटिक्स म्हणजे नक्की काय? तर हे असे वनस्पतीजन्य तंतू किंवा फायबर्स असतात जे आपलं शरीर स्वतः पचवू शकत नाही. मग त्यांचा उपयोग काय? तर ते पचनसंस्थेच्या वरच्या भागातून तसेच न पचता पुढे जातात आणि थेट खाली असलेल्या आपल्या मित्र जीवाणूंसाठी अन्नाचा पुरवठा करतात. थोडक्यात सांगायचं तर हे प्रीबायोटिक्स म्हणजे आतड्याच्या दुरुस्तीसाठी आपण पाठवलेला एकदम उच्च प्रतीचा कच्चा मालच असतो. कोणता कच्चा माल कोणाला मदत करतो हे पाहणं खरंच रंजक आहे. पेक्टिन नावाचा फायबर थेट बॅक्टेरॉइडिट्सला ताकद देतो, तर इन्युलिन हा फायबर बायफिडोबॅक्टेरियम या मित्र जीवाणूंसाठी सुपर फूड म्हणून काम करतो. जेव्हा हे जीवाणू हे फायबर्स खातात, तेव्हा ते शॉर्ट चेन फॅटी ॲसिड्स तयार करतात. यामुळे आतड्याच्या भिंतीची ताकद वाढते, ज्याला आपण टीईआर म्हणतो. टीईआर जेवढं जास्त, तेवढी आतड्याची भिंत घट्ट सील झालेली असते, ज्यामुळे विषारी घटक रक्तात मिसळण्यापासून रोखले जातात. आता आपण अशा एका मुद्द्याकडे वळतोय, जो बऱ्याच जणांसाठी खूप धक्कादायक असू शकतो. याला आपण प्रोबायोटिक्सचा विरोधाभास म्हणूया. ही माहिती खरंच आश्चर्यात टाकणारी आहे. जर आपण शरीराला नैसर्गिकरित्या बरं होऊ दिलं,
तर त्याला मूळ स्थितीत येण्यासाठी बरोबर 42 दिवस लागतात. पण जर आपण बाजारात मिळणारे प्रोबायोटिक सप्लिमेंट्स घेतले तर शरीरातील मूळ जीवाणूंना परत येण्यासाठी चक्क 5 महिन्यांपेक्षा जास्त काळ लागू शकतो. हा मोठा विरोधाभास नाही का? आपण जे सप्लिमेंट्स लवकर बरं होण्यासाठी घेतोय तेच नैसर्गिक प्रक्रियेला इतका उशीर का लावतायत? असं का होतं? तर बघा, जेव्हा आपण अब्जावधी बाहेरचे प्रोबायोटिक्स जसे की जेनेरिक लॅक्टोबॅसिलस घेतो, तेव्हा ते आतड्यात जाऊन एक घट्ट आणि हट्टी जागा पकडून बसतात. हे बाहेरचे कामगार काही विशिष्ट रसायने सोडतात, जे आपल्या आतड्यातील मूळ इंधन तयार करणाऱ्या जीवाणूंना परत वाढण्यापासून थेट रोखतात. यामुळे होतं काय, तर नैसर्गिक पुनर्प्राप्ती प्रक्रियेत मोठा अडथळा निर्माण होतो आणि आपली पचनसंस्था खूप जास्त काळ असंतुलितच राहते. आणि हा क्लिनिकल डेटा तर आणखी एका गंभीर परिणामाकडे लक्ष वेधतो. हे बाहेरून आलेले प्रोबायोटिक्स आपल्या आतड्यातील जनुकीय आराखड्याला, ज्याला ट्रान्स्क्रिप्टोम म्हटलं जातं, पूर्णपणे गोंधळात टाकतात. संशोधनातील हे विधान स्पष्ट करतं की प्रोबायोटिक्स घेतल्यामुळे आपल्या ऊतींची किंवा टिश्यूंची दुरुस्ती करणाऱ्या जनुकांच्या कामात अडथळा येतो. म्हणजेच शरीराला स्वतःला दुरुस्त करण्यासाठी ज्या स्थानिक सूचनांची गरज असते, त्या सूचनाच एक प्रकारे ब्लॉक केल्या जातात. मग खरा उपाय काय? तात्पुरत्या उपायांपेक्षा आयुष्यभरासाठी लवचिकता कशी निर्माण करायची? एक आकडा नेहमी लक्षात ठेवा, 30 पेक्षा जास्त. होय, संशोधनातून हे अगदी स्पष्ट झालंय की जर आपण आठवड्याभरात 30 पेक्षा जास्त वेगवेगळ्या प्रकारच्या आणि रंगांच्या वनस्पतीजन्य अन्नाचा, म्हणजे फळं, भाज्या, धान्य यांचा आहारात समावेश केला, तर आपल्या आतड्यातील मायक्रोबायोमची विविधता आणि ताकद सर्वात उच्च पातळीवर पोचते. आता आहारातील ही विविधता नक्की काय करते? तर वेगळ्या प्रकारचा फायबर वेगळ्या प्रकारच्या जीवाणूंचं पोषण करतो. यामुळे आतड्यातील बीटा डायव्हर्सिटी अतिशय स्थिर राहते. सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे यामुळे आतड्यातील अत्यंत उपयुक्त पण दुर्मिळ अशा जीवाणूंच्या प्रजाती कायमच्या नष्ट होण्यापासून वाचतात. जर आपण सतत एकच प्रकारचा आहार घेत राहिलो तर हे महत्त्वाचे मित्र जीवाणू कायमचे नष्ट होण्याची भीती असते. म्हणूनच या विश्लेषणाच्या शेवटी आपण स्वतःला एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारला पाहिजे. अँटीबायोटिक्सच्या त्या भयंकर वादळानंतर आपण फक्त प्रोबायोटिक्ससारख्या तात्पुरत्या आपत्कालीन कामगारांवर विसंबून राहणार आहोत, की शरीराच्या नैसर्गिक प्रक्रियेवर विश्वास ठेवून 30 पेक्षा जास्त प्रकारच्या वनस्पतीजन्य आहाराच्या मदतीने आपल्या आतड्यात एक अत्यंत लवचिक, मजबूत आणि आयुष्यभर टिकणारं अंतर्गत जंगल फुलवणार आहोत? यावर नक्की विचार करा. या माहितीपूर्ण प्रवासात सोबत असल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.